नमस्कार, मी वैशाली पाल. मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 143 विधानसभा क्षेत्रातर्फे डोंबिवली शहर अध्यक्ष सुरेश जोशी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी शहर जनसंपर्क कार्यालयात 15 ऑगस्टच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सदर कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष गोवर्धन भोईर, जिल्हा सरचिटणीस मिलिंद भालेराव, जिल्हा अध्यक्ष सोशल मीडिया प्रसन्न अचलकर, जिल्हा युवक अध्यक्ष तुषार म्हात्रे, विधानसभा कार्याध्यक्ष सुनील फळदेसाई, उपाध्यक्ष कुणाल जोशी, युवक अध्यक्ष शशिकांत म्हात्रे, डॉक्टर सेल अध्यक्ष डॉक्टर विनय पाटील, रोटरी क्लब अध्यक्ष महेंद्र भोईर तसेच सुकंदराज राठोड, तुषार मानकामे, दीपक ठाकूर, शनुदास पाटील, निमेश पाटील, भरत गायकवाड, भालचंद्र जांभळे, संतोष सोनावणे, मंगेश जाधव, सुरेश पाटील, राजेश गुजर, दिनेश जोशी, हनुमान काठे, विनोद दीक्षित, अमित जोशी, तुकाराम माळे, योगेश म्हात्रे, दत्ता काठे, अजय शर्मा, सुरेश पवार, वेदांत पवार, राजेश खलाटे, मनीष सावंत, श्रीकृष्ण कापडे, राजेंद्र झगडे, प्रशांत गुप्ता, एकनाथ जगताप, भोसले साहेब तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते, त्याचप्रमाणे महिला सेलचे भावना राठोड, वैष्णवी गावकर, निकिता शिंदोडे, संजीवनी सावंत, नयना पराडकर, चंद्रभागा पवार, निकिता किरवे, निधी जगताप, नीलम मोहिते, आरती कावळे, मीरा गांगुर्डे, संजीवनी खोबागर्डे, रेश्मा दंड, ज्योती सन्नासे, स्वाती मंडलिक, स्वाती वाघेरे, स्वाती हिवाळे, रुपाली संसारे, गायत्री हिवाळे आदी महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात यावेळी उपस्थित होते. Good morning everyone. My name is Rakshita Kunal Joshi. Dear my grandfather Suresh Joshi and my dear dad Kunal Joshi. So as you know that our India has got its independence on 15th August 1947 after a long struggle. As you know, so today we are standing here to celebrate our nation's 78th Independence Day. And let us make a moment to appreciate the sacrifices and the achievements of both fathers of India who laid the foundation of our freedom. Thank you. Jai Hind, Jai Maharashtra. आज आपण इथे सर्व जमलेलो आहोत माननीय सुरेश जोशी साहेब यांच्या जनसंपर्क कार्यालयात आपल्या भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी. अशा प्रकारे स्वातंत्र्य म्हणजे बोलण्याचे स्वातंत्र्य, सर्वांनी एकत्र मिळून राहण्याचं स्वातंत्र्य, जाती धर्म न पाळून एकत्र राहण्याचं स्वातंत्र्य, शिक्षणाचं स्वातंत्र्य, निरोगी राहायचं स्वातंत्र्य, अशा प्रकारचं स्वातंत्र्य आम्हाला हजारो लोकांच्या बलिदानाने मिळालेलं आहे. तो आज दिन आम्ही साजरा करत आहोत आणि त्या लोकांना मानवंदना वाहत आहोत. आज आपल्या देशाचा 78वा स्वातंत्र्य दिन, या स्वातंत्र्य दिनाचा मान आपले रोटरी क्लबचे अध्यक्ष महेंद्र भोईर साहेब यांच्या हस्ते झेंडावंदन होत आहे. सर्वांनी शांतता राखून हा मान त्यांना द्यायचा आहे. जय हिंद. सर्वप्रथम माननीय सुरेश जोशी साहेब यांनी मला इथे बोलवल्याबद्दल त्यांचं अभिनंदन. आणि सर्व अतिथीगण, आज आपण आपल्या देशाच्या 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या साजरा करण्यासाठी इथे जमलेलो आहोत, एकत्र आलेलो आहोत. या दिवशी हा एक स्वातंत्र्य हा एक शब्द नसून ही एक आपली चळवळ बोला किंवा आपली कष्ट आपले त्याच्या मागचे आणि आपला राष्ट्रप्रेम ह्याची एक सर्वात मोठी ही कहाणी आहे. आपण आज जे सुखद आणि सुरक्षित हे आयुष्य जे जगतोय त्यामागचं फक्त कारण आहे की आपल्या स्वातंत्र्यासाठी आपल्या वीरांनी जो योगदान दिलं आहे, त्यामुळे आज आपण सुरक्षित आणि सुखद जीवन जगत आहे. त्यामुळे आज आपण जो जन्म घेतलेला आहे, तर आपल्याला या भूतलावर या पृथ्वीवर आपलं काहीतरी देणं लागतं, तसंच आपल्या राष्ट्रासाठी काहीतरी देणं लागतं. म्हणून माझी सर्वांना एक विनंती आहे की आपण आज असा एक निर्णय घेऊया की आपण यापुढे आपल्या राष्ट्रासाठी आपल्याला काही करता येईल, त्यासाठी आपण एकत्र येऊन एकजुटीने या स्वातंत्र्य दिनासाठी जे काही करता येईल, राष्ट्रासाठी काय करता येईल, त्याचं योगदान आपण प्रत्येकाने देण्यामध्ये सहकार्य करूया.
आणि मी जास्त काही न बोलता मी आज राष्ट्रवादी पक्षाचे आभार मानतो की मी एक रोटरी क्लबचा अध्यक्ष असताना, रोटरी क्लब ऑफ इंडस्ट्रियल एरियाचा, त्यांनी मला आज एवढा मोठा मान दिला राष्ट्रध्वज फडकवण्याचा, त्यासाठी मी त्यांचे आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. वंदे मातरम, वंदे मातरम, जय जवान जय किसान. या होत्या आजच्या ताज्या घडामोडी. अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.